शतायुषी फाउंडेशन मराठवाड्याच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील इसवी सन 2000 पासून काम करणारी एक अग्रणी संस्था। माजलगाव, जिल्हा बीड येथे स्वतःचे 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय। माजलगाव सहकारी साखर कारखान्याच्या 17,000 सभासदांसाठी थेट त्यांच्या गावात जाऊन वैद्यकीय तपासणी आणि सेवा पुरविणारा संजीवन सभासद योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प 2008 पासून राबविण्यात आला। याच अनुभवाच्या पाठबळावर इसवी सन 2011 मध्ये बीड जिल्ह्याचे मोबाईल मेडिकल युनिट चालविण्यासाठी शतायुषीची निवड झाली। क्षेत्रभेटी, रुग्ण तपासणी, माता व बालसंगोपन, प्रयोगशालेय तपासण्या, पारदर्शक खर्च अशा सर्वच निकषांवर गत 5 वर्षांपासून शतायुषीने आपल्या अव्वल कामगिरीचे सातत्य राखले आहे। महाराष्ट्र राज्यात मोबाईल मेडिकल युनिटमध्ये यशस्वीपणे प्रसूती पार पाडण्याचा सर्वप्रथम मान शतायुषीने पटकाविला। बीड जिल्ह्यातील गंगा वनराज शिंदे या 9 महिने गाडीतच तपासणी व उपचार घेतलेल्या मातेची मोबाईल मेडिकल युनिटच्या गाडीतच प्रसूती करण्यात आली। दर महिन्याला आमच्या गावात गाडी मी घरात राहिल्यावर 9 महिने गाडीतच घेतली। माझं बाळपण पण गाडीतच झालं। आम्हाला लई खुशी झाली म्हणून पुरीचं नाव पण खुशी ठेवलं। गाडीतल्या डॉक्टरांना सगळ्यांना माझी लई काळजी। स्त्रीभ्रूण हत्येसारख्या संवेदनशील विषयांच्या पार्श्वभूमीवर मोबाईल मेडिकल युनिटच्या गाडीत झालेला खुशी या मुलीचा जन्म आणि तिचे अत्यंत उत्साहात स्वागत हे या उपक्रमाचे आणि प्रकल्पाचे अनोखे सामाजिक यशच म्हणावे लागेल। 4 ते 5 महिने आपले घरदार सोडून राहणाऱ्या ऊसतोड कामगारांना थेट साखर कारखान्यावर जाऊन आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आणि अशा स्थलांतरित लोकसंख्येचा डाटा तयार करण्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटचा सहभाग एक उल्लेखनीय योगदान ठरले आहे। स्काउट गाईड चळवळीला मोबाईल मेडिकल युनिटशी जोडत शतायुषी फाउंडेशनने आरोग्य साक्षरता अभियान राबवले। तत्कालीन शिक्षण संचालक माननीय सर्जेराव जाधव यांच्या हस्ते या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली। मोबाईल मेडिकल युनिट काम करीत असलेल्या कार्यक्षेत्रातील 60 गावात 3000 विद्यार्थ्यांच्या रूपात आरोग्य दूत तयार करण्यात आले। गावागावात लावण्यात आलेले मोबाईल मेडिकल युनिटचे माहिती फलक, बोर्ड हा एक शतायुषी फाउंडेशनचा वेगळा प्रयोग। गावात पुढील महिन्यात कधी गाडी येणार हे 1 महिना आधीच माहिती फलकावर सूचित केल्याने पथकास मिळणारा प्रतिसाद लक्षणीयरित्या वाढला। मोबाईल मेडिकल युनिटचे कामकाज समजावून घेण्यासाठी रशियातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनीही या युनिटला भेट देऊन त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्या महाविद्यालयात सादर केला। लोकप्रतिनिधी, प्रसिद्धी माध्यमे, लोकसहभाग आणि नितनव्या व वैविध्यपूर्ण संकल्पनांमुळे मोबाईल मेडिकल युनिटचा जनाधार आणि विश्वास वाढत गेला। याच अनुभवाच्या आणि प्रकल्प चालवण्याच्या यशस्वी पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचे मोबाईल मेडिकल युनिट चालवण्यासाठी शतायुषीची निवड करण्यात आली। मोबाईल मेडिकल युनिट चालविणाऱ्या संस्थेने काही तांत्रिक आणि काही स्थानिक कारणास्तव प्रकल्प राबविण्यास नकार दिला। वंचित क्षेत्रास आरोग्य सेवा पुरवण्याचा प्रश्न निर्माण झाला। 23 फेब्रुवारी 2016 रोजी शतायुषी फाउंडेशनने कामाला सुरुवात केली आणि जणू कायापालटच झाला। MBBS स्त्री वैद्यकीय अधिकारी आणि सर्व प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची नवी टीम सज्ज झाली। लचकत रखडत चालणाऱ्या गाड्यांचीही रूप पालटली। बहिरंगासोबतच तांत्रिकदृष्ट्याही वाहने सक्षम झाली। जणू काही नवीन गाड्या घेऊनच मोबाईल मेडिकल युनिट सुरू झाले आहे। सर्व उपकरणे, यंत्रसामुग्री अद्ययावत करण्यात आली। धुळखात पडलेल्या औषधाच्या पुडक्यांची जागा गाडीत खचाखच भरलेल्या दर्जेदार आणि प्रमाणित औषधांनी घेतली। गावागावातील अंगणवाड्यातून मोबाईल मेडिकल युनिटचे बोर्ड झळकू लागले। रुग्णसेवेचा नवा आयाम आणि अविरत ओघ कार्यान्वित झाला। वंचितांच्या आरोग्याबाबतीतील आशा पुन्हा पल्लवित झाल्या। अवघ्या महिनाभरात त्याचा प्रत्यय आला। 40 गावांमध्ये 2700 रुग्णांनी सेवांचा लाभ घेतला। दरमहा 42 गरोदर मातांची तपासणी होणाऱ्या कार्यक्षेत्रात 342 गरोदर माता आणि 167 प्रसूती पश्चात मातांपर्यंत पोहोचण्यात मोबाईल मेडिकल युनिट यशस्वी ठरले। जिथे 11 महिन्यात 580 रक्त तपासण्या करण्यात आल्या होत्या, तिथे 1 महिन्यात 1,500 वर प्रयोगशालेय तपासण्या करून त्यांचे रिपोर्ट्स रुग्णांना देण्यात आले। महिन्याभरात घेण्यात आलेल्या 4 मोफत तपासणी शिबिरात 6,274 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले। महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ देवस्थान मंदिरात तसेच माथा येथे घेण्यात आलेल्या शिबिरांना तर हजारो रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला। अक्षरशः गर्दी पांगवण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली। शतायुषी फाउंडेशनचा सकारात्मक दृष्टिकोन, कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रोत्साहनात्मक पाठबळ
लोकप्रतिनिधी, प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य, लोकसहभाग आणि राज्य आरोग्य सोसायटीचे सातत्याने मार्गदर्शन यामुळेच ही वाटचाल सुकर आणि यशस्वी होते आहे. आता या कक्षा अधिक रुंदावायच्या आहेत. केवळ मराठवाड्यापुरते नाही तर सबंध महाराष्ट्रात एकही गरोदर माता, प्रसूती पश्चात माता, बालक, वृद्ध अथवा रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही असे प्रत्येक वंचितांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न सत्यात उतरवायचे आहे. मोबाईल मेडिकल युनिट हे अशा स्वप्नपूर्तीच्या वाटचालीस एक मोठे वरदान ठरते आहे, हे अत्यंत अभिमानाने सांगावेसे वाटते.